गोळकोट किल्ला आहे. सवत्सडा धबधबा सुरू झाला आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध MS यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आता मी आहे परशुराम घाटाच्या घाटावरती आणि परशुराम घाटावरून जे चित्र कसं दिसतंय किंवा आता सध्या थोडासा पाऊस चालू झालेला आहे आणि या पाऊस चालू झाल्यानंतर कसं वातावरण पालटलं किंवा कसं वातावरण निर्मिती झाली हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. सध्या धबधबा चालू झाला आहे का नाही हे पण तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला सुरू करूया आपण हा व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण आलोय परशुराम घाटाची सफर करायला. पावसाळ्यात या घाटाचं रूप, तिथले धबधबे आणि निसर्गाचे चमत्कार खरोखरच थक्क करून सोडणारे असतात. गेल्या अनेक वर्षापासून या घाटाचं काम सुरू आहे, पण या पडत्या पावसात आव्हानावर मात करत परशुराम घाट चढण्याचा आणि निसर्गाचा हा थरार अनुभवण्याचा आनंद काही वेगळाच. चिपळूण शहरात जवळचा हा अविस्मरणीय क्षण आज आपण पाहतोय. मित्रांनो, हा परशुराम घाटाचा माथा आहे. वरती ताज हॉटेल होतं ते पूर्वीचं, तिथून सुरुवात करतो. हे पहा, घाटाच्या माथ्यावरील 20व्या पॉइंटवरून खाली विस्तीर्ण पसरलेलं चिपळूण शहर पाहणं मनाला सुखावणारं ठरतं आणि समोरच दिसतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले या कोकण भूमीतला हा एक छोटासा किल्ला आहे, चिपळूण शहरालगत असणारा. मित्रांनो, हा समोर दिसतोय तो गोळकोट किल्ला आहे. समोर एकदम हा झूम करून दाखवतो. हा गोळकोट किल्ला आहे आणि या ठिकाणाहून वाशिष्ठी नदीचं जे पात्र आहे ते इतकं सुंदर दिसतंय ना, पाठीमागच्या बुरुजावरून खूप छान दिसतंय. या पावसाळ्यात मी तुम्हाला तेही दाखवन. हे बघा, हा नवीन 20वा पॉइंट आहे. लव पॉइंट म्हणलं तरी चालेल आणि भरपूर गर्दी असते या ठिकाणी. हा परशुराम घाट आहे. हा परशुराम घाट कायमच चर्चेत असतो. हा घाट आणि ज्या स्पीडनं काम चालू आहे त्यामुळं तर कायमच मीडियामध्ये चर्चेचा विषय असणारा हा घाट आहे. मुंबई गोवा मार्ग जो आहे त्याचाच हा हिस्सा आहे. घाटाच्या अगदी पायथ्याशी नुकताच प्रवाहित झालेला आणि पर्यटकांना भुरळ घालणारा मनमोहक सवत्सडा धबधबा सुद्धा आपण पाहणार आहोत. उंचावरून फेसाळत पडणारा वेगवान प्रवाह पाहण्याची मजा काही वेगळीच आहे. काय खायचं? पण मित्रांनो, यंदा पाऊस थोडा उशिरा झाला आणि अवघ्या काही दिवसात लोकांची काय अवस्था झाली हे आपण पाहिले. निसर्गाच्या या छोट्याशा चमत्कारावरून आणि इशाऱ्यावरून आपण आता तरी सावध व्हायला हवं. निसर्ग आणि पर्यावरणाचं रक्षण आपण आत्ताच गांभीर्याने घेतलं पाहिजे, नाहीतर पुढची परिस्थिती खूप अवघड असेल. विचार करा आणि निसर्गाची जपणूक करा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की सवत्सडा धबधबा हा थोड्याफार म्हणजे बऱ्यापैकी वाहू लागला आहे. हे पहा, चिपळूण जवळचं खूप मोठं आकर्षण आहे हे पावसाळ्यातलं, कारण इथं शनिवार रविवार खूप गर्दी असते आणि आता इथून पुढे गर्दी व्हायला सुरुवात होईल. घाटाच्या पायथ्याला आहेत आपण. हे बघा, परशुराम घाटाच्या पायथ्याला असणारा मुंबई गोवा महामार्गावरील हा सवत्सडा धबधबा चालू झालेला आहे. हे पहा, आणि मित्रांनो, या 2-4 दिवसात चालू झालेल्या पावसानं कोकणाचं रूप पालटायला सुरुवात झालेली आहे. कोकणाला असं सौंदर्य प्राप्त होईल आता की जे उन्हाळ्यामध्ये बघवत नाही आणि पावसाळ्यामध्ये आश्चर्यचकित करतं. इतकं मनमोहक असणार हे सौंदर्य कोकण पुन्हा मूळ रूपात म्हणजे कोकणाच्या मूळ रूपात यायला सुरुवात झालेली आहे, कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे. पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, वाशिष्ठी नदीच्या पुलावरती आहे मी आणि वाशिष्ठी नदीच्या पुलावरून तुम्ही पाहू शकता हे पाण्याचा प्रवाह आणि वरून पाणी सोडलेलं नाही कोयना धरणाचं, तरी पण हे पावसाचं पाणी आहे. नदी नाले ओढे सगळे एकत्र होऊन डोंगरातून वाहणारं म्हणजे सह्याद्रीला अभिषेक करणारं हे सर्व पाणी खळखळत येणारं वरून हे पाणी आहे. पुढं समोर दिसतंय 3M कंपनी आहे आणि त्याच्या पुढं दिसतंय तो रेल्वेचा ब्रिज आहे, कोकण रेल्वेचा. पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे स्वर्ग सुख आहे. आता मी कळंबस्तीच्या जवळच्या त्या ब्रिजवरती आहे, वाशिष्ठी नदीच्या पुलावरती. पाहू शकता तुम्ही. आणि हा मुंबई गोवा हायवे ज्याला खूप वर्षापासून तयार करण्याचं काम चालू आहे, तो आजही चालूच आहे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय जिजाऊ. धन्यवाद.